मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली। हत्येचे पडसाद जे आहे राज्यभरामध्ये उमटल्याचं पाहायला मिळालेलं होतं। सर्व पक्षांच्या वतीने जे आहेत ते राज्यभरामध्ये आक्रोश मोर्चे निघतात आणि काल जर आपण पाहिलं तर सर्वपक्षीय आमदारांनी राज्यपालांची भेट घेतल्याने या भेटीमध्ये त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा राज्यपालांना केल्याचं पाहायला मिळालं। काल सायंकाळी जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची घेतलेली भेट असेल आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी साधलेला संवाद असेल, या सर्वच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर आहेत। सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत। तर काल जर आपण पाहिलं तर राज्यपालांची जी आहे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेतलेली होती। धनंजय मुंडेंनी राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी राज्यपालांकडे केल्याचं पाहायला मिळालं। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। याला एक प्रमुख कारण आहे की नैतिकतेचं। लाल बहादूर शास्त्रींनी आपल्याला माहिती की रेल्वेमध्ये अपघात झाल्यानंतर नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा दिला। लाल बहादूर शास्त्री हे तिथे रेल्वेच्या रुळांचं काही त्यामध्ये नादुरुस्त करण्याचं काम करण्यासाठी काही गेलेले नव्हते ते, पण त्यांनी नैतिकतेच्या कारणांवरून त्यांनी राजीनामा दिला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिलेत आणि धनंजय मुंडे यांचे जे आदर्श आणि मित्र आहेत, सन्मित्र आहेत, त्या अजितदादा पवार यांनी सिंचन घोटाळ्यावरून जेव्हा आरोप झाला होता त्यावेळी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी होत होती। सिंचन घोटाळ्यात गैरव्यवहार झाल्याचे आरोप खुद्द फडणवीस, विनोद तावडे आणि लोक करत होते। त्यावेळी राजीनाम्याची मागणी कोणी त्यांच्या केलेली नव्हती, त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता स्वतः। दुसरी गोष्ट अशी की अजितदादांनी ज्यावेळी धरणामधल्या पाण्याच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं तेव्हा ते कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमाच्या म्हणजे समाधीच्या ठिकाणी गेले। एक दिवस त्यांनी मौनव्रत धारण केलं। एक प्रकारे पश्चाताप त्यांना झाला होता, तो त्यांनी व्यक्त केला आणि ही चांगली गोष्ट आहे। यशवंतराव चव्हाणांचा संस्कार मी मानतो असं ते म्हणतात। असंच असेल तर त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख त्यांचे सहकारी आणि नेते आहेत त्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। याचं कारण आपण जर आणखीन उदाहरणं बघितली तर चिंतामणराव देशमुख यांनी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, ज्याला महाराष्ट्राचा मुकुट म्हणतात, मुकुटमणी म्हणतात, आत्र्यांनी म्हटलं होतं। त्या चिंतामणराव देशमुखांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर त्याला पाठिंबा देण्यासाठी राजीनामा दिला होता। या इथे निपक्षपातीपणे चौकशी व्हायला पाहिजे, यासाठी त्यांनी राजीनामा का दिला पाहिजे? कारण आत्तापर्यंत बघितलं आपण तर एक तर स्वतः वाल्मिक कराड अनेक दिवस सापडत नव्हता, त्याला पोलिसांचं संरक्षण असताना पोलिसांना हा सापडत नव्हता। दुसरी गोष्ट अशी की पुण्यामध्ये तो आला तेव्हा ते अगोदर मीडियाला सांगण्यात आलं किंवा पोलिसांच्या सोर्सेसमधून मीडियाला सांगण्यात आलं, याचा अर्थ पोलिसांमधल्या कोणाशी तरी त्याचे हितसंबंध होते। तिसरी गोष्ट SIT मधल्या काही अधिकाऱ्यांच्या बाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांना बाजूला करावं लागलं। या सगळ्या गोष्टी बघितल्या असता हे हस्तक्षेप होतो आहे याची ही उदाहरणं आहेत। नीट तपास होत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे 302 लावला नाही आहे वाल्मिक कराडला, का लावण्यात आला नाही? सगळ्यांची मागणी आहे ती। याचा अर्थ कुठून तरी दबाव आहे आणि नक्कीच यामुळे धनंजय मुंडे जोपर्यंत त्या पदावरती आहेत तोपर्यंत त्यांचं एक दडपण, विशेषतः बीडचे पालकमंत्री होते ते 5 वर्ष, किमान 5 वर्ष होते आणि त्या बीडच्या संपूर्ण प्रशासनावरती महसूल यंत्रणा, तलाठी, तहसीलदार, पोलीस, ट्रॅफिक पोलीस सगळ्या यंत्रणेवरती त्यांचा दबाव आहे। त्यामुळे कोणी साक्षीदार पुढे येणार नाहीत त्यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे अनेक फोटो आहेत, व्हिडिओ उपलब्ध आहेत। त्यांच्या आमचा दोस्ताना आहे हे स्वतः त्यांनी म्हटलं होतं। पंकजाताईंनी जाहीर सभेत सांगितलं होतं की वाल्मिक शिवाय याचं कामही, यांचं कामही होतं माझ्या भावाचं। हे सगळं असताना त्यांनी राजीनामा देणं म्हणजे ज्याला म्हणतात इंग्रजीत अनटेनेबल, म्हणजे ते त्या पदावर राहणं हे आता राहूच शकत नाहीत ते। आणि इतका जर समजा जन आक्रोश असेल तर त्याला प्रतिसाद त्यांनी दिला पाहिजे। ते म्हणतात ना नेहमी, कारण स्वतः धनंजय मुंडेंनी पंकजाताईंचा राजीनामा दिला होता, त्यांना चिक्कीताई हे नाव त्यांनी ठेवलं होतं। त्यांना फाईल्स तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री कार्यालयातनं मिळत होत्या आणि त्यांना राजीनामा पंकजाताईंचा जर तुम्ही मागत होता, त्यांचा आरोप कुठे सिद्ध झाले होते? कुठलेही सिद्ध झाले होते, पण त्यांनी राजीनामा दिला। राजीनामा देऊ केला होता, दिला नाही, त्यांनी देऊ केला होता। म्हणजे माझी माहिती अशी की देऊ केला होता पण त्यांनी दिला नाही, पण क्लीन चिट देवेंद्र फडणवीसांनी त्यांना दिली होती, पण त्यांचा राजीनामा धनंजय मुंडेंनी मागितला होता। आता यांचा जेव्हा कोणी राजीनामा मागतं तेव्हा ते राजकारण आहे असं म्हणणं चुकीचं आहे, कारण मग तुम्ही काय करत होता तेव्हा हा प्रश्न आहे।
सर, आपण जर पाहिलं तर 100 कोटीच्या वसुलीच्या प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांना सुद्धा जो आहे ते बाहेर बाजूला करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर आदर्श घोटाळ्यामध्ये ज्यावरती अशोक चव्हाणांवरती आरोप झाले होते त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही घेण्यात आलेला होता. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यामध्ये अजितदादांना एवढी अडचण का जाते? नाही, मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं याचा अर्थ त्या ठिकाणी जो संपूर्ण ओबीसी समाज आहे आणि ओबीसी समाजामध्ये त्याला तो दुखावला जाईल का आणि तो आपल्याकडनं शिफ्ट होईल का हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्याकडे ओबीसी समाजातला एक दुसरा नेता कोण आहे तर छगन भुजबळ नेता आहे. छगन भुजबळांना त्यांना बाजूला करायचं आणि छगन भुजबळांना पर्यायी नेतृत्व म्हणून त्यांना सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्याकडे ते बघतायत. पण त्या पद्धतीचं नेतृत्व मराठवाड्यामध्ये त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला फटका बसेल का आणि जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर त्यांच्या पापांची एक प्रकारे कबुली दिली जाईल आणि नंतर आपणही बचावात्मक पवित्र्यात जाऊ आणि नंतर आणखीन काही लोक पुढे येतील आणि ते आणखीन काही गोष्टी सांगतील. कारण तुम्ही मान्य केलं की बाबा यांनी काहीतरी चुका केल्यात म्हणून त्यांचा राजीनामा मागितला. यासाठी ते शक्यतो राजीनामा त्यांचं थांबवत आहेत असं मला वाटतं. पण ते थांबू शकणार नाही, त्यांना राजीनामा द्यावाच लागेल कारण वातावरण असं तापलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल तर 2G घोटाळ्याच्या वेळीसुद्धा राजा यांच्याबाबत आरोप झाले. ते काही दिवस जेलमध्ये सुद्धा होते पण कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही तरीसुद्धा ते जेलमध्ये होते. सुरेश करमाडी यांचा राजीनामा कॉमनवेल्थ घोटाळ्यानंतर घेण्यात आला होता. जसा आदर्श घोटाळ्याचा राजीनामा घेण्यात आला त्याच आदर्शवादी अशोक चव्हाणांना स्वतः पावन करून घेतलं, अजितदादांना स्वतः पावन करून घेतलं. स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा जेव्हा घोटाळा पुढे आला किंवा त्याबाबत आरोप झाले मग ईडीला सामोरं गेले शरद पवार. त्यावेळी मला हे दुःख सहन होत नाही म्हणून अजितदादांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजितदादांनी स्वतःहून दिला होता आमदारकीचा राजीनामा. मग धनंजय मुंडे हे यासाठी का देत नाही याचा राजीनामा की संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना जर माझ्यामुळे मी राजीनामा देत असल्यामुळे जर काहीतरी त्यांना दिलासा मिळेल, काहीतरी होतं आहे बाबा तर राजीनामा देऊन टाका ना. तुम्हाला पदाला एवढं चिकटून का बसलायत हा खरा प्रश्न आहे. आणि मग तुम्ही पदाला चिकटून बसलात याचाच अर्थ तुमचं सत्तेशिवाय चालत नाही. तुम्ही विरोधी पक्षात राहू शकत नव्हतात कारण तुम्हाला सत्तेतच जायचं होतं. सत्तेत जाऊन तिकडे माया गोळा केली आहे प्रचंड प्रमाणामध्ये असे आरोप होत आहेत. आणि हे एकदा तुमचं घटनात्मक संरक्षण संपलं की मग सगळ्या यंत्रणा मागे लागतील. आणि आज विरोधात नाही महायुतीमधलेच अनेक जण म्हणजे जसं राष्ट्रवादीतले प्रकाश सोळंके असतील, पंडित असतील हे जसे विरोधात आहेत त्याचप्रमाणे अभिमन्यू पवार विरोधात आहेत, अनेक जण विरोधात आहेत. आणि ही सगळी माहिती सुरेश धस यांना ही आपोआप मिळत नाही, ही गृह खात्यातनं मिळती आहे. त्यामुळे पंकजाताईंवर जो प्रयोग फडणवीसांच्या काळात झाला होता ते मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा तोच प्रयोग आता धनंजय मुंडे यांच्याबाबत होतोय आणि म्हणून ते आता बचावात्मक पवित्र्यात हळूहळू जातील आणि त्यांना राजीनामा द्यावा लागेल याची मला खात्री आहे. सर, आपण पाहिलं तर सुरेश धस भाजपाचे आमदार आहेत. पुण्यामधल्या झालेल्या आक्रोश मोर्चामध्ये त्यांनी एक डायरी वाचली आणि या डायरीमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. मंत्र्यांच्या बंगल्यांवरती 3 कोटीची डील होते आणि त्यानंतर ते 2 कोटीवरती त्याचा कॉम्प्रोमाइज होता आणि 50 लाख रुपये दिल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. हा अतिशय गंभीर आरोप आहे. कोणा सामान्य व्यक्तीच्या बाबत असा आरोप झाला की बंगल्यावरती असे व्यवहार होत आहेत खंडणीचे. खंडणी हा गंभीर गुन्हा आहे आणि त्या खंडणीचाच खुनाशी संबंध आहे. त्यामुळे ह्या कोणावरती आरोप झाला तर त्याला खरं म्हणजे केवळ राजीनामा नाही तात्काळ अटक होऊ शकते. तर धनंजय मुंडेंच्या बंगल्यामध्ये कोणी खंडणीचे व्यवहार करतं आहे आणि याच्या संबंधीचे काही आरोप पुरावे जर सादर झालेले आहेत आणि आणखीन पुरावे मी देणार आहे असं सुरेश धस म्हणत आहे. याचा अर्थ हे कुठेतरी रेकॉर्ड झालेला आहे आणि म्हणून इतका गंभीर गुन्हा असताना माझ्या मते धनंजय मुंडेंना केवळ राजीनामा देऊन चालणार नाही तर काही आणखीन पुरावे ठोस पुरावे पुढे आले तर त्यांना अटकही केली जाऊ शकते. करायला पाहिजे नैतिकतेच्या मुद्द्यावरनं. आणि त्यांनी काहीच केलं नसेल, त्यांनी खुनामध्ये त्यांचा काही हात आहे असं कोणी अद्याप म्हणत नाही, पण खंडणी आणि खुनाचा संबंध आहे. त्यामुळे हे कट कारस्थान जे आहे अनेक कलमं असतात ती लावण्याची शक्यता लावली गेली पाहिजे म्हणजे निपक्षपाती चौकशी झाली तर. आणि म्हणून न्यायालयाने देखरेख संपूर्ण या प्रकरणावरती ठेवली पाहिजे आणि धनंजय मुंडे यांनी स्वतःहून काही लाज लज्जा शिल्लक असेल तर राजीनामा दिला पाहिजे.
सर, आपण जर पाहिलं तर स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ओळखले जातात. जरी अजितदादा त्यांचा राजीनामा घेत नसतील तर मंत्रिमंडळाचे प्रमुख अर्थात देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी त्यांचा राजीनामा का मागत नाहीत? कारण त्यांची सुद्धा प्रतिमा मलिन होती. ते असं सांगतायत की हे महायुतीचं सरकार असल्यामुळे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत, तो निर्णय त्यांनी घ्यावा. तुम्हाला चंद्रशेखर बावनकुळेंपासून अनेक जण अप्रत्यक्षपणे हेच सांगतायत. पण त्याचवेळी अशी ही गोष्ट आहे, तुम्हाला याच्यामध्ये पॉलिटिक्स असं आहे की त्या भागामध्ये ओबीसी समाज तर भाजपबरोबर होताच आणि आता विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठ्या प्रमाणात ओबीसींची मतं पडली. पण मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावरती भाजपपासून तुटलेला आहे. जर तिथे हा प्रश्न पुढे आणखीन वर आला आणि तर त्याचा फायदा मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात मतं ही आपल्याला मिळू शकतील, हा हिशोब भाजपचा आहे. त्यामुळे भाजप ही माहिती पुरवती आहे, भाजपमधलेच काही लोक. आणि धनंजय मुंडेंवरती अटॅक चालू आहे. सुरेश धस हे भाजपचे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सुरेश धस हे मराठा समाजाचे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचं नेतृत्व आणखीन उभं येऊ शकतं याच्यामुळे. आणि वंजारा समाज जो आहे तो गोपीनाथ मुंडेंपासून भाजपबरोबर होताच, पंकजाताईसुद्धा आहेत. आता मराठा समाज जो दुरावर आहे तो आपल्याबरोबर येईल, हा त्याच्यामध्ये राजकीय हिशोब आहे. आपण कितीही म्हटलं की कुठल्या या प्रकरणाचा राजकारणासाठी वापर होऊ नये, पण राजकारणासाठी वापर होऊ नये असं म्हटलं सगळेच जण व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे राजकारण करतायत. सुरेश धस यांनासुद्धा या सगळ्या प्रकरणाची अगोदर कल्पनाच नव्हती. वाल्मिक करानं धनंजय मुंडे यांनी जो हैदोस धिंगाणा घातला होता असं मला वाटत नाही, पण आता ते करतायत, याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. सर, आपण पाहिलं तर मागे बोलताना धनंजय मुंडे असं म्हणाले, जर मी मंत्री असेल तर तपासात अडथळा होईल असं वाटत असेल, परंतु ह्या प्रकरणाची SIT बरोबर न्यायालयीन चौकशी सुद्धा सुरू आहे. न्यायालयीन चौकशी सुरू असताना यामध्ये हस्तक्षेप करणं सोपं नाही. त्यामुळे मंत्रिपदावर राहिल्याच्या नंतर त्यांची म्हणजे खरंच हे एवढं अवघड असतं का? न्यायालयीन चौकशी म्हणजे आता SIT आणि CIDचे प्रमुख चौकशी चालू आहे. तुम्हाला माहिती असेल की त्यातले काही अधिकारी टीका झाल्यानंतर बदलावे लागले. ते मुळात नेमले कसे त्या ठिकाणी? आणि जे SITचे प्रमुख म्हणून नेमलेले आहेत हे चांगले कर्तबगार अधिकारी, प्रामाणिक स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी हे तिथे नेमलेत असं मला वाटत नाही. माझी माहिती तशी नाही आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो असं की देवेंद्र फडणवीसांची स्वच्छ प्रतिमा आहे, पण तरीसुद्धा 2014 ते 19 या काळात त्यांनी अनेक मंत्र्यांना क्लीन चिट दिली, पण काही मंत्र्यांना दिली नव्हती. एकनाथ खडसे यांच्यावरती कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही, पण त्यांनी राजीनामा दिला का नाही त्यावेळी? प्रकाश मेहता यांच्यावरती टीका झाल्यानंतर शेवटी त्यांनी राजीनामा दिला होता किंवा त्यांना दूर केलं होतं असं म्हणा. मग याबाबत असा अपवाद का केला जातोय? जर आपण बघितलं तर महावृषली सरकार खंडणी वसुली करत आहे असं म्हणणारे अनिल देशमुख यांच्यावरती जेव्हा आरोप झाला तेव्हा हायकोर्टाने जेव्हा सांगितलं, मुंबई हायकोर्टाने, की बाबा हा जो 100 कोटी वसूल केले जात आहेत असा परमबीर सिंगांनी आरोप केला, जो त्यांनी न्यायालयीन जो आयोग नेमला होता एक त्याच्या संदर्भात, तिथे सांगितलं की माझ्याकडे काय माहितीच नाही, मी ऐकलं नुसतं. असा पोलीस कमिशनर हा इतका नादान आणि इतका खरं तर नालायकच माणूस होता तो, की केवळ त्याला वापरून घेतलं, त्याने वापरून घेतलं आणि त्या आरोपाच्या आधारात त्यांच्यावरती त्यांना अटक झाली. कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही. हे अत्यंत खोटारडे आहेत लोक, भाजपवाले खोटा प्रचार करतात, धादांत असत्य प्रचार करतात, मीडियावाले त्यांना साथ देतात आणि हेच आता उलटले त्यांच्यावर किंवा त्यांनीच त्याचा वापर केला. आणि धनंजय मुंडे यांचं नेतृत्व एक प्रकारे जे आहे ते तिकडनं आता यामध्ये उद्ध्वस्त होणारच आहे त्यांच्याच पापामुळे, पण त्याला मदत एक प्रकारे भाजपची होते की त्यांना बाजूला करून मग पर्यायी नेतृत्व तिथे भाजपचं तिथे उभं करावं. म्हणजे जसं धनंजय मुंडेंचं त्याचप्रमाणे मराठा समाज आपल्याकडे यावा यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. पण धनंजय मुंडे मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्यापासून लक्ष राजकारण वगैरे नाही. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. ते म्हणतात मीडिया ट्रायल सुरू आहे असं वाटतं सर? नाही, मीडिया ट्रायल कशी आहे, एका पाठोपाठ एक पुरावे येत आहेत समोर. सुरेश धस त्यासंबंधी म्हणतात, प्रकाश सोळंके म्हणतात, संदीप क्षीरसागर काही गोष्टी सांगतायत, अंजली दमानिया काही पुढे करतात. मीडिया ट्रायल मीडिया फक्त दाखवते. मीडिया ट्रायल जर सुरू असती तर मीडियाने काही इन्व्हेस्टिगेशन केलं असतं. मीडिया काही इन्व्हेस्टिगेशनच करत नाही. पूर्वी कसं व्हायचं की अरुण शौरी असतील, अश्विन सरीन असतील, अनेक जे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट होते ते अनेक फॅक्ट्स शोधायचे, मग त्याच्या आधारे लोकसभा आणि राज्यसभेत
त्यावरती भाषणं व्हायची, प्रश्न विचारले जायचे आणि सरकार अतिशय अडचणीत येतं, काही जणांना राजीनामा द्यावा लागायचा. आज मीडिया फक्त मुलाखती दाखवत आहे, कधी सुरेश धस यांच्या, कधी अंजली दमानी यांच्या, कधी संदीप किंवा प्रकाश सोळंके यांच्या, बाकी काहीही इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेशनच नाही. बीडमध्ये जाऊन काय नेमकं यांचा धिंगाणा आणि हैदोस चालू आहे, काय भ्रष्टाचार चालू आहे, हा खणून काढला पाहिजे. आणि असाच जो भ्रष्टाचार किंवा दादागिरी, गुंडगिरी जिल्ह्यात चालू असेल तर त्याचाही शोध घेतला पाहिजे. जर आपण पाहिलं तर काल जे आहे धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांची बॉडी लँग्वेज बघितली तर अत्यंत रिलॅक्स वाटत होते आणि ते सांगितलं त्यानंतर त्यांनी की फक्त अजितदादांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. खरंच असं वाटतं? नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी 6 तारीख त्यांना उजाडली, कारण अजितदादा युरोपातून आले होते आणि मग ते म्हणाले की माझ्या खात्यात मला काय करायचं हे सांगण्यासाठी मी त्यांना भेट दिली होती. वास्तविक ही भेट जर शुभेच्छा देण्यासाठी द्यायची असती तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा फोनवर न देता येतात, आपण मेसेज करतो आपण, पण ते 1-1.25 तास 1 तास 20 मिनटं स्पेसिफिकली इतका वेळ शुभेच्छा देण्यासाठी त्यांना लागला. आणि अन्न आणि नागरी पुरवठा खातं जे आत्ताच खातेवाटप अलीकडे झालेलं आहे आणि आता ते खातं काय ते मंत्रिपदावर राहतील की नाही अशी शंका आहे. म्हणून माझ्या मते असं आहे की याचं राजीनामा देण्याची गरज आहे की नाही, किंवा द्यावा लागू शकतो का, मग त्याला पर्याय काय, राजीनामा द्यायचा असेल तर काय आर्ग्युमेंट करायचं, हे सगळं त्यांच्यामध्ये चर्चा झाली असणार. आणि अजितदादांचं म्हणणं असं दिसतं की पुरावे समोर येईपर्यंत तुम्ही थांबा, असं अजितदादांचं धोरण दिसतंय. पण जर थांबलं आता आणि गावोगावी जर मोर्चे निघणार असतील, अभिमन्यू पवार जे भाजपचे फडणवीसांचे जवळचे अत्यंत, ते पूर्वी त्यांचे सचिव होते, त्यांनीसुद्धा याबद्दल नाराजी एकूण व्यक्त केली आहे आणि ते मराठवाड्यातले. असं असताना या सगळ्या गोष्टीचा देवेंद्र फडणवीसांच्या स्वच्छ प्रतिमेवरती परिणाम होणार. महायुती जर सरकार म्हटले की आम्ही महाराष्ट्राचा कारभार स्वच्छ करणार आहोत, महाराष्ट्र आता थांबणार नाही आहे, महाराष्ट्र आता 1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे घेऊन जातो आहे आपण, असं त्यांचा दावा असेल तर या अशा प्रकारच्या मंत्र्यांमुळे, अशा प्रकारच्या कृष्णकृत्यांमुळे गुंतवणुकीवर परिणाम होईल. उद्योग प्रकल्प येणार नाहीत, आहेत ते जातील आणि महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे, फडणवीसांची प्रतिमा आहे, स्वच्छ प्रतिमा आहे, ती प्रतिमा पूर्णपणे नष्ट होईल असं मला वाटतं. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधला. खरं तर आपण पाहिलं तर हेमंत देसाई सरांनी प्रत्येक प्रश्नाला अगदी विस्तृत असं उत्तर दिलेलं आहे. आता धनंजय मुंडेंनी काल अजित पवारांची घेतलेली भेट असेल आणि या भेटीच्या नंतर नेमकं काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.